नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 29 डिसेंबर 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये कतार, राष्ट्रीय रोखे बाजार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राज्यघटना यावर आधारित एकूण 5 क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की जे काही MCQ क्वेश्चन आहे त्यांची संख्या वाढवावी आणि यासाठीच या ठिकाणी आपण आता इन डिटेल मध्ये जे काही आपलं लोकसत्ता वृत्तपत्र आहे त्यावर आधारित जे काही MCQ क्वेश्चन असतील त्यांना या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयाचे 5 क्वेश्चन या ठिकाणी आपण घेणार आहोत। आज या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेवरचे 5 क्वेश्चन घेतले आहेत आणि जे काही आपला लोकसत्ता वृत्तपत्र आहे त्यावरती या ठिकाणी 4 क्वेश्चन आहेत, म्हणजे एकूण 9 क्वेश्चन या ठिकाणी आज आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती कतार या देशा संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, कतारमधील भारतीयांची फाशी रद्द, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी कतार या देशामध्ये काही भारतीय नौसैनिक यांना शिक्षा झाली आणि त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती, परंतु केंद्र सरकारच्या मसुद्दीगिरीपणामुळे या ठिकाणी त्यांची ती फाशीची शिक्षा रद्द झाली आहे आणि त्यांची जी काही शिक्षा आहे तिच्यामध्ये घट ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न असा आहे, फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल विश्वकप क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या, अशा प्रकारचा या ठिकाणी थोडा वेगळा प्रश्न आपला या ठिकाणी बनत आहे। या ठिकाणी आपले पर्याय ए सौदी अरेबिया, बी कतर, सी इराण, डी UAE। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय बी, कतार या देशामध्ये 2022च्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल विश्वकप क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। चलूया आजच्या आपल्या दुसऱ्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी राष्ट्रीय रोखे बाजारा संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, शेअर बाजारातील नव गुंतवणूकदार, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही शेअर बाजार आहे त्यामध्ये जे काही नव गुंतवणूकदार आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, अशा संदर्भात ती न्यूज आहे। यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश या राज्यातून आहे, ज्या ठिकाणी 23.21 लाख नव गुंतवणूकदार हे शेअर बाजारामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येतो की ज्या ठिकाणी 21.8 लाख व्यक्ती आता नव गुंतवणूकदार म्हणून शेअर मार्केटमध्ये उतरलेले आहेत। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे अलीकडील काळामध्ये विविध ॲप आले आहेत, ज्यामध्ये जेरोदा असेल, ग्रो असेल, एंजल वन असेल, अशा प्रकारचे काही सुलभ ॲप आहेत ज्याच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं किंवा त्यामधील जी काही गुंतवणूक आहे ते काढणं अगदी साधं, सिंपल आणि सोपं झालं आहे। ज्या ठिकाणी आपण डीमॅट या अकाउंटचा वापर करून त्या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू असतो। मग या न्यूजला धरून आजचा आपला जो काही प्रश्न बनतो तो प्रश्न असा आहे, राष्ट्रीय रोखे बाजारात सेबी कडून केव्हा मान्यता देण्यात आली, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 1992, पर्याय बी 1993, पर्याय सी 1999, पर्याय डी 1988। तर मित्रांनो या ठिकाणी 1993 साली या ठिकाणी राष्ट्रीय रोखे बाजारात सेबी कडून मान्यता देण्यात आली। सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी की शेअर मार्केटवर नियंत्रण आणि कंट्रोल किंवा त्याचं रेग्युलेशन जे आहे ते करण्याचं कार्य करते। 1992 साली या ठिकाणी राष्ट्रीय रोखे बाजाराची निर्मिती करण्यात आली होती, परंतु त्याला जी काही मान्यता आहे ती सेबी कडून 1993 साली देण्यात आली आणि 1988 साली सेबीची स्थापना झाली होती, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, गरीब ही एकच जात मग मोदी ओबीसी कसे, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। मित्रांनो ही जी न्यूज आहे ती पूर्णच्या पूर्ण राजकीय आहे। या ठिकाणी कोणता राजकीय पक्ष, कोणता नेता काय म्हणतोय याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये,
परंतु या ठिकाणी जी काही राष्ट्रीय काँग्रेस आहे, जिचं की महत्त्व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतं, त्या राष्ट्रीय काँग्रेसविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे. या संदर्भात या ठिकाणी आपण आज 2 क्वेश्चन घेत आहोत. त्यापैकी एका क्वेश्चनचं आन्सर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या ठिकाणी जो आपला पहिला प्रश्न आहे तो असा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? हा आयोगाचा खूपच आवडता क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरील. आणि त्या ठिकाणी पर्याय ए 1981, पर्याय बी 1983, पर्याय सी 1885, पर्याय डी 1888. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी 1985 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्याला की आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतो, या काँग्रेसची या ठिकाणी स्थापना झाली आहे. या ठिकाणचा जो काही दुसरा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. आणि प्रश्न असा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुढाकाराने झालेली आहे? यामध्ये पर्याय ए ॲलन ऑक्टोव्हियम हुम, बी जॉर्ज यूल, सी विल्यम वेडबर्न, डी अल्फ्रेड वेब. तर मित्रांनो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणार आहात. आणि या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते उद्याच्या डिस्कशनमध्ये आपण डिस्कस करूया. चलूया आज या ठिकाणी जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे, त्या भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचे जे काही 5 MCQ क्वेश्चन आहेत त्या MCQ क्वेश्चनकडे. या ठिकाणी जो आपला पहिला प्रश्न आहे तो असा आहे, खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेमध्ये तरतूद नाही? म्हणजे खाली असे कोणते पद आहे जे राज्यघटनेमध्ये त्याविषयी तरतूद नाही किंवा त्या संबंधात कलम नाही? तर या ठिकाणी पर्याय ए उपराष्ट्रपती, पर्याय बी मुख्यमंत्री, पर्याय सी राज्यपाल, पर्याय डी उपमुख्यमंत्री. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी उपमुख्यमंत्री. या पदाबाबत राज्यघटनेमध्ये कसल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाहीये. केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांची जी काही पदे आहेत यांच्या पदासंदर्भात राज्यघटनेमध्ये सविस्तर कलमे देण्यात आली आहेत आणि त्यांची तरतूद त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये करण्यात ही आलेली आहे. पाहूया आजचा आपला दुसरा प्रश्न, जो की या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे. प्रश्न असा आहे, 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 सोबत कोणते कलम रद्द करण्यात आले? तर या ठिकाणी पर्याय ए 38 कलम, पर्याय बी 34A कलम, पर्याय सी 33A कलम, पर्याय डी 35A कलम. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी 35A कलम. हे कलम 370 बरोबर या ठिकाणी रद्द करण्यात आले होते. 35A कलम हे जम्मू आणि काश्मीर यामध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत त्यांना काही विशेष अधिकार देत होतं आणि त्या संदर्भात हे 35A कलम या ठिकाणी रद्दही करण्यात आले आहे. आणि 370 जे काही कलम आहे ते जम्मू आणि काश्मीर या राज्याला काही विशेष दर्जा देत होतं आणि त्या संबंध ज्या काही तरतूद आहे ती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्येही करण्यात आली होती, जे की 370 या कलमा अंतर्गत आपण पाहू शकतो. चलूया या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी अलीकडे आयोगाकडून विचारले जात आहेत. मग ती कंबाईनची एक्झाम असेल, MPSCची एक्झाम असेल किंवा इतर ज्या काही सरळ सेवाची एक्झाम असतात त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. यामध्ये पर्याय ए स्वतंत्रता, बी समता, सी न्याय, पर्याय डी बंधुता. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी बंधुता. हा जो शब्द आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटची संकल्पना म्हणून या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. चलो या प्रश्न क्रमांक 4 कडे, जो की भारतीय राज्यघटने संदर्भात आहे. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? या ठिकाणी पर्याय ए घटनेचा सरनामा, मूलभूत कर्तव्य, एकेरी नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता. तर मित्रांनो या ठिकाणी जे आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए घटनेचा सरनामा. यास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. कारण जर आपण भारतीय घटनेचा सरनामा व्यवस्थित प्रकारे रीड केला आणि समजून घेतला तर नेमकी भारतीय घटना कशा संदर्भात आहे,
भारतीय घटना कोणत्या मूल्यावर जास्त फोकस करते याची माहिती या ठिकाणी आपल्याला समजून जाते. ती एक भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली आहे असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय. चला आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 5 कडे, जो की आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील कोणत्या संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते? आपणा सर्वांना माहिती आहे की सरकार काय करतं, विविध घटकावर खर्च करतं. मग हा जो खर्च आहे ते योग्य प्रकारे होतो आहे का नाही या संदर्भात एक समिती असते जी की लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असते. मग ही समिती कोणती, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए सार्वजनिक लेखा समिती, पर्याय बी स्थायी समिती, पर्याय सी अंदाज समिती, पर्याय डी सार्वजनिक उद्योग समिती. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए सार्वजनिक लोकलेखा समिती. ही लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असते, जी की सरकारचा जो काही खर्च आहे तो कशा प्रकारे होत आहे हे पाहण्याचं ती कार्य करत असते. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 29 डिसेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण व्यवस्थित प्रकारे केलेलं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्रामची लिंक, त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संबंधात जे काही नवीन अपडेट असतील त्या अपडेटही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.